मराठा आरक्षण के नेता मनोज जरांगे पाटिल ने सरकार से फिर एक बार गुहार लगाई है कि मराठा समाज को ओबीसी वर्ग से ही आरक्षण मिलना चाहिए। ऐसी मांग को लेकर जरांगे 29 अगस्त 2025 को मुंबई के आजाद मैदान में आमरण अनशन पर उतर आए। जरांगे के इस आंदोलन में राज्य के अनेक जिलों से मराठा समर्थक मुंबई पहुंचे। जरांगे के आमरण अनशन को देखते हुए ओबीसी नेता प्रकाश अण्णा शेडके ने मीडिया से वार्तालाप कर अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण दिले गेलं पाहिजे या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईमध्ये आमरण उपोषण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। मोठ्या संख्येने म्हणजे लाखोंच्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते मिळेल त्या वाहनाने आज मुंबईमध्ये आलेलं चित्र सगळं आपण पाहत आहोत। याच्यामुळे नक्कीच ओबीसी समाज जो आहे तो त्या ठिकाणी अस्वस्थ झालेला आहे, त्याचा भयभीत झालेला आहे की त्याला अशी शंका आहे की कदाचित आपलं आरक्षण जातंय की काय। परंतु आपल्या माध्यमातून मी ओबीसी समाजाला आश्वस्त करू इच्छितो की आपण मुळीच घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण या सरकारचे जे प्रमुख नेतृत्व करत आहेत ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी यापूर्वीच आपलं आश्वस्त केलेलं आहे की आपला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, ओबीसी आरक्षण धक्का लागू देणार नाही। विधानसभेत सुद्धा त्यांनी ओबीसीचे आरक्षणामध्ये वाटेकरी आम्ही होऊ देणार नाही अशी भूमिका यापूर्वी त्यांनी घेतलेली आहे आणि आज तरी त्यांच्या भूमिकेवर ते ठाम आहेत। त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा मुख्यमंत्री असताना ओबीसीच्या आरक्षण धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल ही त्यांनी भूमिका घेतली आणि ती त्यांनी करूनही दाखवली। मराठा समाजाला एसीबीसी नावाचं वेगळं आरक्षण 10% दिलेलं आहे। आज मराठा समाजाला 2 आरक्षण मिळत आहेत, एक तर त्या ठिकाणी एसीबीसीचं आरक्षण 10%, त्याचप्रमाणे ईडब्ल्यूचं आरक्षण 10%, त्यातलं जवळपास 8.5% आरक्षण हे एकटा मराठा समाजाने घेतलेलं ही आकडेवारी सांगत आहे। एवढं मोठं आरक्षण मिळत असताना सुद्धा आणि सरकारकडून सुद्धा अनेक योजना मराठा युवकांसाठी 15 लाख युवकांना त्या ठिकाणी बिनव्याजी कर्ज माफक असेल किंवा त्यांच्या ज्या काही एज्युकेशन संस्था असेल सगळ्यांना भरघोस मदत सरकारने दिलेली आहे। असं असताना सुद्धा आज पुन्हा एकदा ओबीसीतनंच आरक्षण पाहिजे ही भूमिका घेऊन मनोज जरांगे आज मुंबईमध्ये आलेले आहेत। या भूमिकेचा महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाज हा निषेध करत आहे आणि या मागणीला मुळीच ओबीसी समाजाचा पाठिंबा असणार नाहीये।